नमस्कार, मी अमोल देशमुख स्वागत करत आहे आपल्या एज्युटेक कन्सल्टन्सीमध्ये. महाराष्ट्रामध्ये फार्मसी, ॲग्रिकल्चर आणि इंजिनिअरिंग या कोर्सेससाठी जर आपल्याला ॲडमिशन करायचे असतील तर CET सेल मार्फत होणाऱ्या MST CET, PCB आणि PCM या दोन्ही एक्झाम देणे गरजेचे आहे. तर महत्त्वाचा जे मुद्दा आहे ते EWS कॅन्डिडेटसाठी. जे कॅन्डिडेट ओपन आहे, EWSमध्ये कॅन्डिडेटच्या फॅमिलीचे इन्कम हे 8 लाखापेक्षा कमी पाहिजे. मग ते कुठलाही जॉब करत असतो किंवा शेती करत असो किंवा बिझनेस करत असो. मोस्टली विद्यार्थ्याचे पॅरेंट्स हे शेती हा व्यवसाय करतात. ज्यांचं वार्षिक ॲन्युअल फॅमिली इन्कम हे 8 लाखापेक्षा कमी आहे, त्या सर्व विद्यार्थ्यांना EWSचं आरक्षण हे घेता येतं. तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांमध्ये मनामध्ये जो डाऊट आहे की तो सर माझ्याकडे तर EWS सर्टिफिकेट नाही आहे, मी ओपन कॅन्डिडेट आहे, तर मी EWSमध्ये फॉर्म कसा भरू. घेऊन बघा की आपल्याला EWS सर्टिफिकेट मिळतो का. EWS सर्टिफिकेट जर तिथं मिळत असेल तुम्हाला, म्हणजे EWS सर्टिफिकेट जर मिळत असेल तर तुम्ही EWS सर्टिफिकेटमधून फॉर्म भरू शकता. EWS सर्टिफिकेटमधून फॉर्म भरताना तिथं ऑप्शनमध्ये त्या विद्यार्थ्यांना EWSमध्ये फॉर्म भरायचा आहे आणि EWS सर्टिफिकेट अवेलेबल नाही, त्या विद्यार्थ्यांनी इथं EWS सेक्शनमध्ये अवेलेबल हे ऑप्शन निवडावे. आणि सर्टिफिकेट हे तुम्हाला जेव्हा तुमचं रजिस्ट्रेशन चालू होणार आहे, इथं खाली मेन्शन केलेलं आहे, तुम्हाला कधी अपलोड करायचं बघा. तर यू आर रिक्वायर्ड टू अपलोड एलिजिबिलिटी सर्टिफिकेट फॉर इकॉनॉमिकली सेक्शन ॲट द टाईम सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस कॅप 2024. हिची जेव्हा तुमची सेंट्रलाइजची प्रोसेस चालू होते, जेव्हा की तुमची काउन्सिलिंगची प्रोसेस चालू होते, त्यावेळेस तुम्हाला हे सबमिट करायचं आहे. ज्याची की व्हॅलिडिटी 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 यामधली पाहिजे. ओपनमध्ये आहे आणि ज्यांच्याकडे सर्टिफिकेट अवेलेबल नाही असे विद्यार्थीसुद्धा EWSमध्ये आपला फॉर्म भरू शकतो. सीट्समध्ये 10% रिझर्वेशन्स आहे आणि फीसमध्ये जे आपल्याला 50% फीस लागते.